सुस्वागतम सुस्वागतम। अस्मिता संचालित जमनाधर अगरवाल माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी मुंबई आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। प्रत्येक भारतीयाला आपल्या देशातील ऐतिहासिक घटनांची माहिती मिळावी आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये देशाभिमान जागृत व्हावा म्हणून अस्मिता संचालित जमनाधर अगरवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षिका सौ संपदा सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने इतिहासातील घटनांचे चित्ररूपाने प्रदर्शन मांडलेले आहे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। प्रत्येक भारतीयाला वेदमंत्राहूनही वंदनीय वाटणारा 6 अक्षरी मंत्र। या मंत्राने आपल्या माथ्यावर मिरवला ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या अलौकिक कर्तृत्वाचा रक्ततिलक। सशस्त्र क्रांतिकारकापासून निशस्त्र प्रतिकारापर्यंत असंख्यांचा सहभाग लाभलेल्या स्वातंत्र्य संग्रामाची ही कहाणी। इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापन करायला सुरुवात केली तेव्हा अंकुरलेली 1857 पर्यंत आणि पुढेही आकारत राहिलेली सोनेरी पानं या शब्दांनी सार्थ गौरवली जाणारी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची ही कहाणी। 1857 साल उजाडले ते चमत्कारिक अस्वस्थता घेऊनच आपल्या अधिसत्तेची पायाभरणी करणाऱ्या प्लासीतील लढाईचा शतक महोत्सवी सोहळा साजरा करण्याचे भाग्य लाभण्याच्या ऐवजी आपले अस्तित्वच अस्त होत असल्याचे पाहणे नशिबी येईल की काय या काळजीने ईस्ट इंडिया कंपनी कासावीस होऊन गेली। ही भीती निर्माण केली सर्वांनाच गोंधळात टाकणाऱ्या अनेक रहस्यमय घटनांनी। त्या काळामध्ये भारतामध्ये गूढ स्वरूपाची चळवळ जोर पकडू लागली होती। ती कोणी सुरू केली, कशासाठी ती चालवली गेली या संबंधी खात्रीलायक माहिती इंग्रजांना मिळत नव्हती आणि त्यामुळे ते भांबावून गेले होते। त्यावेळच्या वर्तमानपत्रातून काही ना काही छापून येत असले तरी ते इंग्रजांना विश्वासार्ह वाटत नव्हते। या उठावाला प्रथम सुरुवात केली काही संन्यास्यांनी। इंग्रजांनी भारतामध्ये धर्मप्रसाराला सुरुवात देखील केली होती आणि त्यावेळी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचे काम त्या काळच्या संन्यास्यांनी केले। त्यावेळचे इंग्रज अधिकारी देशी सैनिकांचा उल्लेख करताना सुवर का बच्चा असे करत। या उद्गारांची त्यांना एवढी सवय झाली होती की आपण त्यांचा अभद्र अवमान करीत आहोत हे त्यांच्या ध्यानीही येत नसे। ते शब्द ऐकले की देशी सैनिकांची कानशिले तापत ते दात ओठ खाऊ लागत। सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांनाही कधी कधी असा मानभंग असह्य होऊन जातो। निमित्ताचीच काय ती उणीव असते। 1857 मध्ये हे कार्य एनफिल्ड बंदुकांनी पार पाडले। या नव्या बंदुकींच्या नळ्यांमध्ये कारतुसे घट्ट बसावीत म्हणून त्यांना चरबी लावणे आवश्यक होऊन बसले होते। कारतुसावरची आवरणे दातांनी तोडून काढावी लागत आणि अशा वेळी थोडीशी चरबी जिभेला लागे। सुरुवातीला कोणालाच काही त्याचे वाटत नव्हते, पण मागाहून कळले की ही चरबी गाय आणि डुकराची असते। देशी सैनिकांची माती भडकली। गाय हिंदूंच्या दृष्टीने पवित्र तर डुक्कर मुसलमानांना सर्वस्वी निषिद्ध। आपला धर्म बुडवण्यासाठी ज्या बंदुका येत असल्या पाहिजेत याबद्दल सैनिकांची खात्रीच पटली। 29 मार्चला रविवार होता। सुट्टीचा दिवस असल्यामुळे बंगालमधील बराकपूर येथील छावणीमध्ये सगळे निवांत होते। मंगल पांडे याचा त्यावेळचा अवतार सगळ्यांना भयभीत करून टाकणारा होता। मंगल पांडे म्हणत होता, आपला धर्म आणि जात बुडवण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही सगळे शंडासारखे गप्प का बसता? बाहेर या आणि सगळे मिळून फिरंग्यावर तुटून पडू। आपल्यातल्याच एकाचा हा आवेश पाहून आपण त्याला साथ दिली पाहिजे असे सर्वांना वाटत होते, पण परिणामांच्या भीतीने कोणीही पुढे येईना। त्यावेळी मंगल पांडे अधिकच भडकला। तुम्ही सर्व भेकड आहात, हरकत नाही, मी एकटाच लढेन। बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकारी बॉ आणि हुसेन यांना त्यांनी तलवार आणि बंदुकीच्या दट्ट्याने जखमी केले। त्यांच्यावर शेवटचा वार करण्यासाठी काही क्षणच हवे होते, परंतु त्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती। शेख पालदू या देशी सैनिकाची स्वामीनिष्ठा उफाळून आली। तो मागच्या बाजूने आला आणि मंगल पांडेला मागच्या बाजूने विळखा घातला आणि त्याने इंग्रजांच्या स्वाधीन त्यांना केले।
8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. अशा रीतीने 1857च्या क्रांती युद्धाची पहिली चकमक उडाली आणि पहिला शहीद स्वर्गवासी झाला. इतकेच नव्हे तर मंगल पांडे हे विशेष नाम राहिलेच नाही, ते सामान्य नामासारखे वापरले जाऊ लागले. कोणीही उठाव केला की कंपनी सरकारकडून म्हटले जायचे, हा बघा आणखीन एक मंगल पांडे. शत्रूकडून एवढा सन्मान क्वचितच एखाद्याला मिळतो. मिरतमध्ये घोडदळाच्या पथकाने चरबी लावलेल्या काडतुसाला हाताळण्यास नापसंती दर्शवली. हा शिस्तभंग इंग्रज सत्ताधाऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यांनी त्या सैनिकांना 10 वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली. 10 मेला देशी सैनिकांनी तुरुंग फोडला आणि आपल्या सहकाऱ्यांना मुक्त केले. त्या सैनिकांना घेऊन दिल्लीच्या रोखाने ते निघाले. वाटेत त्यांनी तारयंत्र बंद पाडले. सैनिकांच्या तलवारी दिसेल त्या इंग्रज सैनिकांवर वार करू लागल्या. सुडाचे आवर्त उफाळून आले की विवेकाचे विस्मरण होते. यावेळी असेच घडले. मिरजचे सैनिक दिल्लीला पोहोचले आणि बहादूर शहाची भेट घेतली. हा मुघल साम्राज्यातील शेवटचा बादशाह. तो सिंहासनावर आरूढ झाला तेव्हा तो साठीच्या पलीकडे पोहोचलेला होता. रणांगण हे बादशहाच्या रक्तातच नव्हते. तलवार चालवण्याविषयी त्याला तिटकाराच वाटायचा. तसे पाहिले तर बादशहा हा तैमूर लंगाचा वंशज आणि तसाच तो औरंगजेबाचा वारसही होता. औरंगजेबाची कारकीर्द म्हणजे बाबराने स्थापन केलेल्या आणि अकबराने वाढविलेल्या मुघल साम्राज्याचा वैभव काळ. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य नावापुरतेच उरले. बादशहा उपेक्षितांचे केविलवाणे आयुष्य जगत असला तरी त्याच्या कोट्यावधी देशवासियांच्या दृष्टीने तो बादशहा होता, परमेश्वराचा पृथ्वीवरील प्रतिनिधी. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीकडून बंड करून उठलेल्या सैनिकांनी प्रथम गाठली ती दिल्ली आणि पहिले दर्शन घेतले ते आपल्या बादशहाचे. मेरठहून निघालेले सैनिक 12 मे 1857ला दिल्लीला पोहोचले. त्यांनी बादशहाला उठावाचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. बादशहाने उठावाचे नेतृत्व स्वीकारले, पण योग्य नेतृत्व करू शकला नाही. तिथली सारी शिस्त पार विस्कळून गेली होती. जो जसे मनाला येईल तसे वागू लागला होता. दंगल, जाळपोळ, लुटालूट कशालाच धरबंद उरला नव्हता. बादशहाचे नाव घेऊन दिसेल त्या घरात, दुकानात घुसून हाती लागेल तेवढा माल लुटला जात होता. बादशहाने जे लुटालूट करतील त्यांना पकडा, त्यांचे कान आणि नाक कापून टाका असे फरमान काढले. तसेच जे व्यापारी दुकान उघडणार नाहीत त्यांना तुरुंगात ठेवा असे दुसरे फरमान काढले. तरीही लुटालूट करणाऱ्या सैनिकांमध्ये फरक पडलाच नाही. श्रीमंत धोंडोपंत हे दुसऱ्या बाजीरावांचे दत्तक पुत्र, पण इतिहासाला ते परिचित झाले ते नानासाहेब पेशवे म्हणूनच. आपल्या कर्तृत्वाच्या बळावरच तब्बल 100 वर्ष सारा हिंदुस्थान गाजवणारी पेशवाई इंग्रजांनी 1818 मध्ये खालसा केली आणि त्यामुळे पदच्युत झालेला बाजीराव आपले कुटुंबीय आणि आश्रित यांचा लवाजमा घेऊन कानपूर जवळील बिठूर येथे वास्तव्याला गेला. बिठूरचे महाराज अशी किताबत त्यांना मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना इंग्रज कंपनी सरकारने वर्षासन म्हणजेच पेन्शन देण्याचे नाकारले आणि म्हणूनच न्याय मिळवून देण्यासाठी अजिमुल्ला खान याला आपला प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला पाठवले. कानपूरमधील एका गरीब मुस्लिम कुटुंबामध्ये याचा जन्म झाला. केवळ आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बिठूरच्या प्रासादापर्यंत पोहोचला. प्रथम त्याची खानसामा म्हणून नियुक्ती झाली. पुढे तो श्रीमंतांचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेला, परंतु तेथे न्याय मिळाला नाही. निराश मनस्थितीमध्ये अजिमुल्लाने लंडन सोडले. कानपूरमध्ये उठाव केलेल्या सैनिकांनी नानासाहेबांना नेतृत्व करण्याची विनंती केली आणि ते नानासाहेबांनी स्वीकारले. 11 जूनला सैनिकांनी कानपूरवर चढाई केली. कानपूरमधल्या उठावाचा धाडसी प्रारंभ केला होता तो घोडदळाचा सुभेदार टिकासिंग यांनी. परंतु टिकासिंगपेक्षा ताकदीचा सेनानी लवकरच नानासाहेबांना लाभला. त्याचे नाव रामचंद्र पांडुरंग टोपे.
पण ते ओळखले जात होते तात्या या अस्सल मराठी नावानं. हा माणूस केवळ शूर नव्हता, तर त्याच्यापाशी एक दुर्मिळ गुण होता, म्हणजेच तो निष्ठा. त्यांना स्वतःसाठी काहीही नको होते. आपले स्वामी विठूरच्या सिंहासनावर विराजमान झालेले पाहायला मिळावे एवढीच या माणसाची आस होती. संपूर्ण कानपूरवर नानासाहेबांची सत्ता दृढ झाली होती. कानपूरमधील सैनिकांनी कोशागार लुटले. त्या प्रदेशातील इंग्रजांना हुसकावून लावले. तेथील इंग्रजांनी नानासाहेबांकडे सुरक्षितपणे कानपूरमधून बाहेर आम्हाला अलाहाबादला पाठवावे अशी विनंती केली. ती नानासाहेबांनी मान्यही केली. कानपूरच्या छावणीमधील अडकलेल्या इंग्रज स्त्री पुरुषांची अलाहाबादला जाण्यासाठी सतीचौरा घाटावरून होड्या सुटणार होत्या. छावणीतील सर्व इंग्रज स्त्री पुरुष घाटाजवळ जाण्यास तयार झाले. सगळी माणसे होड्यांमध्ये जाऊन बसली. सामानाची मांडामांड झाली. होड्या सुरू व्हायचा काय तो अवकाश होता. एवढ्यात वरच्या बाजूला लपवून ठेवण्यात आलेल्या तोफा आग ओकू लागल्या. हिंदी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. नावाडी घाबरून गेले. त्यांनी होड्यांमधून उड्या टाकल्या. स्वतंत्र सैनिकांनी गोळीबार करताच होड्यांनी पेट घेतला. दिवसभरात बहुतेक इंग्रज स्त्री पुरुष ठार झाले किंवा जखमांमुळे विवळतही पडले होते. मोजक्याच इंग्रजांना अलाहाबादपर्यंत पोहोचता आले. कानपूरमधील उठावाच्या पाठोपाठ झाशीमध्ये देखील उठावाला सुरुवात झाली. झाशी हे शहर बुंदेलखंडातील प्रमुख. झाशी नरेश गंगाधरराव यांच्याशी लक्ष्मीबाईचा विवाह झाला. लक्ष्मीबाईचा मुलगा अल्पायुषी ठरल्यामुळे गंगाधररावाने एक मुलगा दत्तक घेतला. त्यावेळी लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने संस्थाने खालसा करायची आणि कंपनी सरकारचे अधिकार क्षेत्र वाढवायची त्याला घाई झाली होती. मेरठमधील स्वतंत्र सैनिकांनी राणीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच कानपूरहून तात्या टोपे राणीच्या मदतीला आपले सैन्य घेऊन आले. राणीने आपले संस्थान, आपले अधिकार हिरावून घेणाऱ्या कंपनी सरकारविरुद्ध लढण्याचा निर्धार केला आणि मेरी झाशी नहीं दूंगी असे म्हणत तिने स्वतः रणवेश चढविला. मेजर जनरल सर व्ह्यूज रोज सैन्य घेऊन झाशीच्या प्रवेशद्वारापाशी येऊन उभा ठाकला. सैनिकांनी इंग्रज सेनेशी जोरदार मुकाबला केला, परंतु कंपनी सरकारच्या बलदंड तोफखान्यापुढे त्यांचे काहीही चाले नाही. झाशीची राणी किल्ल्याच्या या तटावरून त्या तटावर जाऊन आपल्या शूर सैनिकांना धीर देत होती. तिचा त्यावेळचा आवेश पाहून सैनिक खरोखरच थक्क होऊन गेले. इंग्रजांच्या पराभवाशिवाय राणीला काहीही सुचत नव्हते. किल्ल्यात फितुरीमुळे शत्रू सैनिक घुसू लागल्यावर शत्रूच्या हातात सापडण्यापेक्षा मरण पत्करणे योग्य ठरेल असे तिला वाटू लागले. राणीने तटावरून आपला घोडा खाली फेकला आणि इंग्रज सैनिकांचा मारा चुकवत ती झाशीतून बाहेर पडली. सर व्ह्यू तिच्या पाठलागावर होता. तेवढ्यात एक गोळी आली आणि राणीच्या पाठीत शिरली. आता आपण जगत नाही हे राणीला कळून चुकले. मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून एक विद्युल्लता अनादी अनंतामध्ये विलीन होऊन गेली. राणीने आपला देह खाली ठेवला. या किल्ल्याचे वर्णन खुद्द झाशीच्या राणीने पुढील शब्दात केले. हा किल्ला हिंदुस्थानात लढाईच्या कामात वर्णनीय आहे. याच किल्ल्यातून झाशीच्या राणीने इंग्रजांशी निकराने लढा दिला, परंतु फितुरीमुळे या किल्ल्यावर इंग्रजांनी हल्ला चढविला. राणीला नाईलाजाने किल्ल्याबाहेर पडावे लागले. लखनौमधील वातावरणही प्रक्षुब्ध झाले होते. लखनौ ही अयोध्येची राजधानी. कंपनी सरकारने अयोध्येचे राज्य तुमचा राज्यकारभार ठीक नाही हे कारण दाखवून खालसा केले. अयोध्या राज्याबाहेर अनेक तालुकादारांच्या जहागिरी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथील सगळी मंडळी संतापून गेली होती. या इमारतीमध्ये लखनौच्या रेसिडेंटची राहण्याची सोय केलेली असे. येथे येणारा प्रत्येक रेसिडेंट आपल्या कारकिर्दीत या इमारतीमध्ये भर घालत राहिला आणि त्यामुळेच तिचा विस्तारही वाढलेला होता. लखनौमधील संतापलेल्या सैनिकांनी लखनौवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली.
त्यावेळी रेसिडेन्सी भोवतालची तटबंदी पक्की झाली. त्यावेळचे राजधानीचे लखनौ शहर आणि त्यातली ही एक रेसिडेन्सी सोडली तर संपूर्ण अयोध्या राज्यामध्ये इंग्रजांची सत्ता कुठेही शिल्लक उरलेली नव्हती. ती रेसिडेन्सी सर्व बाजूंनी स्वतंत्र सैनिकांनी वेढून टाकली. त्यामुळे रेसिडेन्सीमधील इंग्रज स्त्री पुरुष हवालदिल झाले. रेसिडेन्सी आणि भोवतालचे बंगले, सरकारी कचेऱ्या मिळून एक मैल व्यासाचा परिसर होता. एवढ्या विस्तृत भूभागाभोवती तटबंदी उभारणे अशक्य होते. त्यामुळे रेसिडेन्सीमधील इंग्रज सतत भीतीच्या छायेमध्ये वावरत होते. रेसिडेन्सीला स्वातंत्र्य सैनिकांचा वेढा पडल्यामुळे त्यातील इंग्रज कुटुंबियांना कधी शिधा मिळे, कधी शिळ्या पदार्थांवर गुजराण करावी लागे, अशी रेसिडेन्सीची अगदी दैना उडाली होती. रेसिडेन्सीच्या एका भागातल्या खोलीमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. दररोज कोणी ना कोणीतरी जखमी व्हायचे. त्यांची शुश्रूषा स्त्रियांना करावी लागत असे. औषधाचा उग्र वास नाकात शिरायचा. इंग्रज बायका आपापसात कुजबुजत असायच्या. आतापर्यंत नरकाची वर्णने वाचली होती, तो कसा असतो हे आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत रेसिडेन्सीमधील इंग्रजांनी 3 महिने काढले. बरेली हे रोहिला जातीच्या पठाणाचे असलेले राज्य इंग्रजांनी जिंकून घेतल्यापासून त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी लपून बसलेल्या शूर, धिप्पाड आणि कडव्या मुसलमानांची वस्ती असलेलं हे शहर. मेरठमधील शिपायांनी बरेलीला येऊन क्रांतीचे वारे बरेलीच्या शिपायांमध्ये भरवले. 31 मेला बरेलीमधून सूत्रबद्धतेने बंड पुकारले गेले. लहान लहान तुकड्या निरनिराळ्या बंगल्यांकडे झटकन चालून गेल्या आणि बाकीच्यांनी इतरत्र पळून जाणाऱ्या इंग्रजांचा समाचार घेण्यासाठी, त्यांची घरे लुटण्यासाठी, त्यांना आगी लावण्यासाठी धाव ठोकली. सर्व इंग्रज अधिकारी नैनितालकडे पळत सुटले. त्यातील 32 अधिकारी नैनितालपर्यंत सुखरूप पोहोचू शकले. अशा रीतीने 6 तासाच्या आत बरेलीतील इंग्रजी अंमलाचा शेवट झाला. बरेलीतील सैनिकांचे अधिपत्य बख्तार खानने स्वीकारले. इंग्रज अधिकारी हॅवलॉक कानपूर येथे येऊन पोहोचला. हॅवलॉकने वेगळेच तंत्र अंगीकारले. त्यांनी लपत छपत स्वातंत्र्य सैनिकांच्या पिछाडीकडून हल्ला चढवला. त्यामुळे स्वतंत्र सैनिक गोंधळले गेले आणि त्याचा फायदा इंग्रज सैनिकांनी घेतला. नानासाहेबांच्या फौजेला तेथे घट्ट उभे राहणे जमेना. ती हळूहळू मागे जाऊ लागली. आता इंग्रज सैनिक आपला सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे कानपूरमधल्या लोकांनी ओळखले आणि रातोरात ते शेजारच्या खेड्यांमध्ये पळून गेले. बिठूर परिसरात नानासाहेबांचे सैनिक आणि हॅवलॉकचे सैनिक यांच्या दरम्यान सुरू झालेली लढाई कितीतरी तास होऊन गेले तरी चालूच होती. कोण विजयी होईल हे सांगणे देखील कठीण जावे इतक्या अटीतटीने दोन्ही फौजा झुंजत होत्या. शेवटी हॅवलॉकची सरशी झाली. संपूर्ण कानपूर इंग्रजांच्या ताब्यात गेले. नानासाहेबांनी बिठूर गाठले आणि तेथून ते नेपाळला गेले. 1857चा उठाव मोडून काढण्यासाठी पंजाबने इंग्रजांना मदत केली. दिनांक 16 नोव्हेंबर रोजी इंग्रजांनी सिकंदराबागेवर जोरदार हल्ला चढवला. इवर्ट या अधिकाऱ्याच्या हाताखालील शीख लोक सिकंदराबागेवर तुटून पडले. सिकंदराबागेमध्ये चहूबाजूंनी इंग्रजी सैन्य आत घुसले. प्रचंड रक्तपात झाला. मॅल्सन हा इंग्रज अधिकारी म्हणतो, भयंकर रक्तपाताची निकराची झुंज जुंपली. निराशेच्या अतुल शौर्याने स्वतंत्र सैनिक लढू लागले. इंग्रज सैन्याने त्या स्थळाचा आतील भाग काबीज केला तरी लढाईचा शेवट काही होईना. प्रत्येक खोली, प्रत्येक जिना, प्रत्येक बुरुजांचा प्रत्येक कोपरा अटीतटीने झुंजत राहिला. शरण हा शब्द कोणी उच्चारला नाही, कोणी ऐकला नाही. आणि जेव्हा सर्व जागा इंग्रजांनी जिंकून घेतली तेव्हा असे लक्षात आले की त्या बागेमध्ये 2000 हिंदी सैनिकांची प्रेते पडलेली आहे. इंग्रजांच्या सुदैवाने पंजाबने इंग्रजांच्या बाजूने लढण्याचे ठरवले. नाभा, झिंद आणि पतियाळाच्या राजांनी पंजाबकडील राजमार्गाचे संरक्षण करून इंग्रजांची बहुमोल सेवा बजावली आणि त्यामुळेच
त्यामुळेच इंग्रजी सैनिकांना धान्य, माणसे, दारुगोळा यांचा भरपूर पुरवठा बिनदोख होऊ लागला. ही घटना अशा प्रकारे होऊ लागल्यामुळे हिंदुस्थानच्या दुर्दैवाने इंग्रजांना अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मिळाली. इंग्रज सरकारच्या तोफा 7 सप्टेंबर पासून दिल्लीच्या तटबंदीजवळ जाऊ लागल्या. त्या बसविण्यासाठी खड्डे खणणे आवश्यक होते. देशी सैनिकांना त्याचा सुगावा न लागता हे काम पार पाडायचे होते. काश्मीर द्वाराजवळ ही तयारी सुरू झाली होती. 11 सप्टेंबर कंपनी सरकारचा तोफखाना आणि देशी सैनिकांची तोफगोळे एकमेकांवर प्रहार करू लागले. आतापर्यंत अभेद्य मानली गेलेली ही भिंत अनेक ठिकाणी खिळखिळी झाली होती. काही ठिकाणी भंडाळ पडली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये लष्कर धाडायला कोणताही अडसर उरला नव्हता. या दरवाजातून 1,500 एक अशी 4 पथके दिल्लीवर स्वारी करण्यासाठी पाठवण्यात आली. 11 सप्टेंबर बरोबर सकाळी 9 वाजता कंपनी सरकारचा तोफखाना धडाडू लागला. शहरातील अनेक इमारतींनी पेट घेतला. इंग्रजांनी लाहोरी गेट, जामा मशीद, सलीमगड इत्यादी विभाग जिंकून घेतले. इंग्रज लष्कर आणि स्वतंत्र सैनिक यांच्यात अटीतटीची धुमश्चक्री सुरू झाली. दिल्लीतील एकही रहिवाशी शिल्लक ठेवायचा नाही असा इंग्रज सरकारने निर्धारच केला होता. दिल्लीला 4ही बाजूंनी इंग्रजांनी वेढा दिला होता. दिसेल त्या हिंदी सैनिकाला ठार मारले जात होते. प्रेताचा खच पडला होता. दिल्ली ताब्यात आल्यानंतर इंग्रजांनी सोडाची उबळ त्यांना स्वस्थ बसू देईना. कोण अपराधी, कोण निरपराध याची चौकशी करण्याच्या भानगडीत इंग्रज सैनिक पडले नाही. प्रत्येक देशी माणूस त्यांना अत्याचारी दिसू लागला. ते एकेका कुटुंबाला घराबाहेर काढत आणि त्यांच्या गळ्याभोवती दोरखंड बांधून त्यांना टांगून ठेवत. मैला मागून मैल चालत गेले तरी सर्वत्र एकच दृश्य दिसू लागले. प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक एक प्रेत लटकलेले होते. देशी सैनिकांनी कंपनी सरकारविरुद्ध बंड करण्याचे धाडस दाखवावे हा धक्का इंग्रजांना इतका तीव्र होता की देशी सैनिकांना याहून कठोर शासन करावे या मागणीला जोर चढला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुसंस्कृत सूत्रधाराने कैद्याला तोफेच्या तोंडी देण्याचा अमानुष उपाय अनुसरला. बहादूर शहाला इंग्रजांनी किल्ल्यात कैद केले. बहादूर शहाचा धाकटा मुलगा जवान बख्त वगळला तर त्याच्या बाकीच्या सर्व मुलांना चांदणी चौकामध्ये हजारो लोकांच्या देखत फाशी देण्यात आले. बहादूर शाह आणि राणी झिनत यांना दूर रंगूनमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले. पुढे तेथेच त्यांचा अंत झाला. आता इंग्रजांना फक्त एकाच व्यक्तीला फासावर चढवायचे होते आणि तो म्हणजे तात्या टोपे. तात्यांपाशी फार सैन्य मोठे उरले नव्हते, पण जे काही होते ते रणविद्येमध्ये कुशल असल्यामुळे जिथे शक्य होईल तेथे ते इंग्रज पथकावर तुटून पडत. त्यांचे सैन्य एके ठिकाणी फार काळ थांबतच नसे. त्यामुळे पाठलाग करणे अडचणीचे ठरू लागले. इंग्रज सरकारने तात्यांना पकडण्यासाठी मोठे बक्षीस लावले, पण तात्यांना पकडून द्यावे असे एकाही गावकऱ्याच्या मनात आले नाही. लोकांची ही आपुलकी हे तात्यांचे या भ्रमंतीतील मोलाचे पाठबळ ठरले. परंतु फितुरीमुळे, निव्वळ फितुरीमुळे तात्या टोपे पकडले गेले. त्यांना फाशी देण्यात आले. 1857च्या उठावातला शेवटचा हुतात्मा अनंतात विलीन झाला.